15 ऑगस्ट भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांची भाषणे. आभाळी असंच उत्सव तिरंगाचा आभाळी असंच नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडविला सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव समृद्धी आहे. आज 15 ऑगस्ट आहे. आपण भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस आपल्या सर्वांसाठी आनंदाचा व अभिमानाचा आहे. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले. मला माझा देश खूप आवडतो. मला भारताचा अभिमान आहे. बोलो भारत माता की जय. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव सायलेश काळजे आहे. आज 15 ऑगस्ट निमित्त मी काही 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. सन्माननीय अध्यक्ष, व्यासपीठ आणि माझ्या बालमित्रांना सर्वांना स्नेह नमस्कार. आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. म्हणून तो दिवस आपण उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करतो. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूर देशभक्तांनी बलिदान दिले. महात्मा गांधी, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस आणि अशा लोकमान्य टिळक महापुरुषांचे योगदान कोणीही कधीही विचारू शकत नाही. शेवटी मी एवढेच म्हणेन, माझा भारत देश महान आहे. मला भारतीय असल्याचा सार्थ अभिमान आहे. जय हिंद, जय भारत. भारत माता की जय. मी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाबद्दल 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐका अशी माझी नम्र विनंती आहे. नसानसात वाहते देशभक्तीची दार, नसानसात वाहते देशभक्तीची दार. तिरंगा फडकतो गगनी भारत देश मान, तिरंगा फडकतो गगनी भारत देश मान. आदरणीय मुख्याध्यापक सह सर्व माननीय उपस्थित पालक आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आपण सर्वांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट हा दिवस देशासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस आहे. याच दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाला. हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालेले नाही. अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशासाठी संघर्ष केला आणि आपल्या प्राणांचे बलिदान दिले. महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अनेक महान नेत्यांचे आपण सदैव ऋणी आहोत. आपण आपल्या देशावर प्रेम करावा, राष्ट्रध्वजाचा सन्मान करावा आणि प्रामाणिक नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा. आपण चांगले शिक्षण घेऊन देशाच्या प्रगतीत आपले योगदान देऊ. चला आपण सर्वजण एकत्र येऊ. आपल्या भारत देशाला अधिक बलवान, स्वच्छ आणि समृद्ध करण्याची प्रतिज्ञा करू. असे बोलून मी 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. आराध्य गणेश शिंदे आहे. मी तुम्हाला 15 ऑगस्ट याच्याबद्दल 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकावं अशी माझी नम्र विनंती. आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आज आपण भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या शूर स्वातंत्र्य सैनिकांना सलाम करतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. तिरंगा माझा मान, जय हिंद, जय घोष हाच माझा अभिमान. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव श्रावणी आहे. आज 15 ऑगस्ट आपण आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करीत आहोत. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य झाला. हा दिवस आपल्या सर्वांसाठी सन्मानाचा व अभिमानाचा आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून प्राणाचे बलिदान दिले त्या सर्व शूरवीरांना माझा प्रणाम. माझ्या देशावर माझे खूप प्रेम आहे. जय हिंद. नमस्कार, माझे नाव श्रेया. आज 15 ऑगस्ट म्हणजेच की स्वातंत्र्य दिन आहे. माझे नाव ईश्वरी प्रवीण वानखेडे आहे. आज आपण 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. 1947 रोजी आपला भारत देश स्वातंत्र्य झाला. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांचे
दिले त्या सर्व शूरवीरांना मी वंदन करते. जाता जाता एवढेच बोली, भूमी ही माझी आई आहे, तिचा तिरंगा माझा सन्मान आहे. भूमी ही माझी आई आहे, तिचा तिरंगा माझा सन्मान आहे. जगात कुठेही जाऊ द्या, माझ्या हृदयात नेहमी भारताचा स्वाभिमान आहे. भारताचा